हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ बायस प्लॅटफॉर्म. मी सुप्रिया आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत शिकत आहे महाराष्ट्राचा भूगोल. आणि त्यातल्या त्यात आपली कुठली सिरीज चालू आहे आता सध्या, तर स्टेट बोर्ड. ठीक आहे, तर आपण इयत्ता 6वी पर्यंतचं शिकलो आहे सगळं. ठीक आहे, पूर्ण बाय चॅप्टर आपण एक चॅप्टर घेऊन छान कंप्लीट केलेलं आहे. आपलं आता 7वीचं पुस्तक चालू आहे आणि त्यातलं आपलं 3 चॅप्टर झालेले आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि आता कुठला चालू आहे तर 4था चॅप्टर चालू आहे. कुठला? हवेचा दाब. आता याच्या आधीच्या इयरमध्ये म्हणजे 6व्या इयत्तेमध्ये आणि पहिला, दुसरा, तिसरा चॅप्टरपर्यंत आपण काय शिकलो होतो? याच्या आधी हवा म्हणजे काय शिकलेलं आहे, त्याच्यानंतर वातावरण म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, वारा म्हणजे काय आणि हवेचा दाब म्हणजे काय, याच्या बेसिक कन्सेप्ट्स आपण शिकलेलो आहे. राईट आहे. बस आता आपल्याला थोडं डिटेल बघा. 6वीमध्ये थोडंसं कन्सेप्ट राहील, थोड्याशा छोट्या गोष्टी राहतील. मग 7वीमध्ये आपण त्याच्यापेक्षा थोडंसं वर जाऊ, थोडे मोठे झालेलो असतो. मग 8वीमध्ये अजून छान डीप शिकायला मिळेल. मग 9वी, मग 10वी, मग 11वी, मग 12वी, अशा काढून आपल्याला पूर्ण 12वीपर्यंतचे स्टेट बोर्ड्स आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे, आणि तेही पण छान प्रकारे. म्हणजे असं नाही की काहीतरी उडवत आहे आणि मी तुम्हाला एक्झॅक्टली रूल काय आहे आपल्या लेक्चरचा की स्टेट बोर्ड घेऊनच बसायचं आहे. कारण त्याच्यातले जे चित्र आहे किंवा त्याच्यातल्या ज्या डायग्राम्स आहेत त्या मतलब कंपेयर ही नहीं कर सकते किसी से और रिप्लेसेबल आहे. ठीक आहे, रिप्लेस नाही करू शकत आपण, कारण त्या ज्या डायग्राम्स आहे तुम्हाला त्या इयत्तेच्या हिशोबाने डोळ्यासमोर ठेवलेल्या आहे. त्याच्यामुळे तुमची पिक्चर मेमरी काय होते, खूप जास्त स्ट्रॉंग होते. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट, एक तर मी याची PDF पण आपल्या ॲपला मी तुम्हाला माझ्या कोर्सला अवेलेबल करून दिलेली आहे. तिथनं तुम्ही कॉम्प्रेस करायला लावली आहे. मी तुम्हाला सांगितली होती ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांनी कशी झेरॉक्स काढायची आहे, कॉम्प्रेस फॉर्मॅटमध्ये. म्हणजे एका पेजवर 2 असे जर मागून पुढून म्हटलं तर 4, म्हणजे जर एवढी जी जाडी आहे एवढ्या पेजमध्ये वगैरे तुमचं होऊन जाईल. ज्यांच्याकडे नाही आहे स्टेट बोर्डाचं पुस्तक त्यांनी, पण नाही तर हार्ड कॉपी घेऊन बसायचं आहे. मी जितकं सांगते तितकं अंडरलाईन करायचं आहे. ह्या सगळ्या झाल्या डिस्क्लेमर, इन्स्ट्रक्शन्स. आता आपण थेट स्टार्ट करू कुठे तर आपल्या टॉपिकला. ठीक आहे, बघा आता हवेचा दाब नावाचं चॅप्टर आहे. हवेचा दाब म्हणजे काय तर पहिलेच सांगून देते, हवा म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, दाब मीन्स प्रेशर. ठीक आहे, आपण एखाद्या गोष्टीला दाबणे म्हणजे काय, प्रेशराईज करणे. ठीक आहे, म्हणून मी जर सपोज असं आता लिहिलं, आता त्याच्यामध्ये कसं असेल, सगळीकडे हवेचा दाब सारखा असेल का तर ऑफकोर्स नाही. काही ठिकाणी जास्त असेल, काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी सम असेल. तर ह्या सगळ्यांमध्ये सपोज जर जास्त असेल तर अतिदाब आपण म्हणू, जास्त दाब म्हणू, आणि कमी असेल तर आपण त्याला काय म्हणू, लो प्रेशर म्हणू. ठीक आहे, म्हणजे कमी दाब. म्हणून मी जर आता याच्यानंतर डायरेक्टली शॉर्ट फॉर्म यूज करणार आहे, म्हणून तुम्हाला हे मी कन्सेप्ट दिला. कारण प्रत्येक वेळी मी लिहिताना काय लिहिणार, फक्त हाय प्रेशर. हाय प्रेशर म्हणजे जास्त दाब आणि LP मीन्स लो प्रेशर. लो प्रेशर मीन्स कमी दाब. ठीक आहे, इतकं इझी आहे. म्हणजे काय, तुम्ही आता वारंवार ते शब्द यूज करणार आहे त्याच्यामुळे. चला पुढे जाऊ आपण. आता बघा, त्यांनी पहिले ते काय करतात, एखादा छोटासा एक्सपेरिमेंट देतात मुलांना आणि तो करायला लावतात. कारण कसं आहे, हे प्रॅक्टिकली छोट्या मुलांना जास्त लवकर अपील होतं. त्याच्यामुळे ते छोटासा एक्सपेरिमेंट करतात. आता तो तर आपण करून बघणार नाही किंवा तो एक्सपेरिमेंट मी तुमचा त्याच्यात घेणार नाही. कारण मी तुम्हाला याचं सांगितलं आहे की स्टेट बोर्डाच्या मायक्रो नॅनो नोट्स काढायच्या नसतात, नाहीच. कारण ते संदर्भ आहे तुमचं. ठीक आहे, मार्केटेड बुक्स त्याच्यातून संदर्भ घेतलेले असतात. म्हणून म्हणतात संदर्भ साहित्य वाचा, ते ओरिजिनल आहे, प्युअर आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये फक्त अंडरलाईन करायचं. आणि जितकं मी अंडरलाईन करून देते तुम्हाला डायरेक्ट तितकंच तुम्हाला अंडरलाईन करायचं आणि वारंवार ते बघायचं आहे. कारण त्याच्या साईडला मागे पुढे काय असतात, डायग्राम्स असतात. भाषा अतिशय सुटसुटीत असते आणि अतिशय छोट्या मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला गेलेला असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू. आता यांनी काहीतरी एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी करायला लावलेला आहे. तो मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगते, जो तुम्ही एक्सपिरियन्स पण केला असेल. खूप लोक ना अशा प्रकारचे जे कंदील असतात ते, आणि आय होप माझं लेक्चर करायला बसलं आहे म्हणजे तुमच्याजवळ काय आहे तर स्टेट बोर्डाचं पुस्तक, नाही तर माझी मी दिलेली PDF ची प्रिंट आहे. ठीक आहे, सो का बरं मग प्रिंट घेऊन बसायला लावते मी, कारण मी जितकं अंडरलाईन करायला लावते तितकंच तुम्हाला करायचं आहे. जे कन्सेप्ट देते त्याचे शॉर्ट फॉर्म मी जे सांगते, ट्रिक देते ते तिथेच लिहायचे आहे. आणि म्हणजे माझा उद्देश आहे की पेपर आता उद्या आहे किंवा 2 दिवसावर आहे, तर अख्खं स्टेट बोर्ड 6वी ते 12वी तुमचं जिओग्राफीचं आणि माझ्या नोट्स हे सगळं मिळून अर्धा तासात रिवाईज झालं पाहिजे. ओके, 1 मिनिट, सॉरी.
सॉरी ओके. तर हे सगळं अर्ध्या तासात तुमचं काय झालं पाहिजे तर रिवाईज झालं पाहिजे, ते होईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला माझ्यासोबत चालावं लागेल. तर आपण सगळ्यांनी बघा असं एक्सपिरियन्स केला असेल की हा कंदीलचा जो दिवा असतो मोस्टली आपण दिवाळीच्या वगैरे याच्यामध्ये बघतो की तो असा लावायचा आणि सोडून द्यायचा हवेमध्ये, तो असा वर वर छान छान आपलं मार्गक्रमण करत असतो. आता असं का होत असेल बरं, ह्याच्या मागचं काय फंक्शनिंग आहे किंवा रिझन आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, राईट. किंवा आतापर्यंत आपण की त्याच्यावरती इतकं जास्त विचार केला नाही की असं का होत असेल, बस झालं हवेत तो कसा काय उडत असेल. सो त्याचं एक रिझन आहे, तो म्हणजे हवेचा दाब. आता ते आपण डायरेक्टली बघू. ठीक आहे, चल मी सांगते तितकंच अंडरलाईन करायचं आहे, हे मी तुम्हाला, हा रूल तुम्हाला माहिती आहे, राईट. चल बघा, या कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली आणि याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असते. ठीक आहे, हवेला वजन आहे हे आपण इयत्ता 6वी मध्ये पण शिकलेलो आहे, त्याच्यामुळे मी इथे हे लाईन तरी एक्सप्लेन करणार नाही आहे. ठीक आहे, ज्या वस्तूला वजन असते तिच्या खालील वस्तूंवर तिचा दाब पडतो. ऑफकोर्स आहे, तुम्ही क्रिकेटची मॅच बघा किंवा फुटबॉल, मॅक्सिमम फुटबॉलमध्ये एखादा गोल झाला तर सगळे प्लेयर एका प्लेयरच्या अंगावरती येऊन काय करतात, ते सेलिब्रेट, वे ऑफ सेलिब्रेशन येऊन धडपडतात. मग सर्वात जास्त प्रेशर कुठे राहील, सगळ्यात खालच्या प्लेयरवर राहील ना. ठीक आहे, त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब जो आहे हा भूपृष्ठावर पडतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण शिकलो आहे 6th मध्ये की सूर्यापासनं वातावरण तापतं आणि मग भूपृष्ठ तापतं का? नो, रॉंग, दिस इज रॉंग कन्सेप्ट. मग काय होते तर सूर्यापासनं पहिले जमीन म्हणजे भूपृष्ठ तापतं आणि पाणी तापतं, त्याच्यानंतर याच्यापासनं रिफ्लेक्ट केलेल्या उत्सर्जित केलेल्या उष्णतेमुळं मग इथली जवळची हवा तापते, मग नंतर त्याच्यावरची हवा तापते. असं करत करत ते काय होते, वातावरण तापत जाते. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त दाब कशावर असतो, खालच्या याच्यावरती सर्वात जास्त काय असतो तर दाब असतो, कारण याच्यावरती एक हवेचं प्रेशर, याच्यावरती हवेचं प्रेशर, असं करत करत वरती ते प्रेशर बिल्ड होतं. ठीक आहे, म्हणजे वरून सगळ्यात कमी प्रेशर असतं. ठीक आहे, चला तेच म्हणायचं आहे का त्यांना, बघू. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील ज्या हवेच्या दाबामुळे वातावरणामध्ये वादळ, पर्जन्य यांसारखे अनेक घडामोडी होतात त्यांची काही प्रमुख कारणे आहे. आता कुठल्या कारणांमुळे पृथ्वीवरती वादळ येतात किंवा पर्जन्य होते, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे हवेचा दाब. ठीक आहे, तो सगळ्याकडे पृथ्वीकडे सारखा नसतो. मी तुम्हाला पहिलीच लाईन आय थिंक सुरुवात करताना म्हटली होती की पृथ्वीवर सगळीकडेच हवेचा दाब सारखा असेल का? नाही. तुम्हालाही माहिती आहे की कुठे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा याच्या 3 सीझनमध्येच तर आपल्याला हवेचा दाब कसा आढळतो, तो वेगवेगळा आढळतो. त्यातल्या त्यात इथे किती थंडी आहे, तिथे किती थंडी आहे, इथे किती गरमी आहे, तिथे किती गरमी आहे, हे नॉर्मल आयुष्यातही आपण जगत असतो. तर हे याच्यामुळं आपण अंदाज जाऊ शकतो की हवेचा दाब जो आहे सर्व ठिकाणी सारखा असतो का? तर नाही. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो, ऑफकोर्स बदलत असतो. प्रदेशांची उंची असेल, हवेचं तापमान असेल आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावरती परिणाम करतात. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि अंडरलाईन तुम्ही केलं असेल. ठीक आहे, पुढे जाते मी. आता हे जो एक्सपेरिमेंट आपण बघितला आहे डायरेक्टली तुम्हाला त्याच्या स्पष्टीकरणामध्ये घेऊन जाते. ठीक आहे, एक्सपेरिमेंट आपल्याला काही त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही, कारण जितके तुम्ही सुज्ञ आहात. ठीक आहे, इतकं दिसतंय का तुम्हाला? येस. चलो, भौगोलिक स्पष्टीकरण काय म्हणतात म्हणायचं आहे त्याला. बघा, का तो वर जात असेल. ठीक आहे, कसं तर बघा, आकाश कंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे जर समजा इथे जर आपण फ्लेम लावली, त्याला जाळला आणि हे काय आहे तर आकाश कंदिलाची वरची ती पत्र आहे. ठीक आहे, ती फिल्म अतिशय काय असते, पातळ असते. आता जर समजा जर तुम्ही इथे मेणबत्ती लावलेली आहे, तर यात मी तुम्हाला सांगितलं जसं भूपृष्ठालगतची हवा पहिले तापते, तसंच सेम इथली हवा जी आहे ही काय होईल, गरम होईल. बरं, इथपर्यंतच आपण पोचले. आता गरम होऊ लागते. हो, बरोबर आहे, सोपं आहे. गरम हवा प्रसरण पावते, कारण मी तुम्हाला सांगितलं जसेही एखाद्या गोष्टीला हीट प्राप्त होते तर ती काय होते, एक्सपांड होते. काय होते, एक्सपांड होते, म्हणजे एक्सपांड होते. ठीक आहे, आता ही एक्सपांड होते आणि काय होते, सोबत एक्सपांड झाली असल्यामुळे हलकी होते. ठीक आहे, सो हलकी होते, एक्सपांड होते, प्रसारण पावते आणि हलकी होते. कशामुळे, तिथली हवा गरम झाली ना, त्याच्यामुळे. मग हलकी एखादी गोष्ट हलकी येते, ती काय होईल, वर जाण्याचा प्रयत्न करेल. आपण म्हणतो ना की एकदम पंखासारखा येतो, पंख कसा आहे, असं वर जाते. एखादी जड वस्तू
एखादा लठ्ठ असा व्यक्ती खालीच बसून राहतो, ठीक आहे. म्हणून मग हलकी झालेली हवा काय जाते, वर जाते. आणि परत काय होते, तुम्हाला माहिती आहे, मी शिकवलं आहे तुम्हाला की कसं कन्व्हेन्शनल फ्लो येतो. सिक्स स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहे, ठीक आहे. सो वरच्या दिशेने जावं लागते आणि त्यामुळे आकाश कंदिलातील आकाशाच्या दिशेने उचलला जातो. ह्या फोर्समुळं काय होते की जी वर जाते ती हवा, त्याच्यामुळे काय होतं, तो आकाश कंदील वर 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 असा उचलल्या जातो. हे त्याच्या मागचं इतकं सोपं कारण आहे, ठीक आहे. समजलं तुम्हाला कशा प्रकारे हवा तर सगळीकडेच आहे, पण दाब कशा प्रकारे निर्माण होतो. इथे गरम पहिले झाली आहे, त्याच्यानंतर ती एक्सपांड झाली, हलकी झाली आणि मग वरती गेलेली आहे, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. चल बघा, तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. आता मी तुम्हाला लिहून ठेवते, हे एवढं मोठं पॅरेग्राफनं तुम्हाला वाचण्याची काहीच गरज नाही. जेवढं मी वरती अंडरलाईन करून दिलं तितकंच करायचं. आता एवढ्या याच्या बदली तुम्हाला काय लिहायचं ते तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला सांगते ते लिहून घ्या. काय लिहिणार तुम्ही की तापमान इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कसं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, ठीक आहे, टू हवेचा दाब. लिहा हे असं. त्याच्या बाजूलाच तुम्ही एक बॉक्स करा असा आणि तिथे ह्या पॅरेग्राफच्या बाजूला छोटासा असा बॉक्स करा, तिथे हा फॉर्म्युला लिहून घ्या, ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय की समजा ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असं जर असेल, डायरेक्ट जर प्रोपोर्शनल असेल, त्यांच्यामध्ये डायरेक्ट जर संबंध असेल, तर ए वाढला तर बी पण वाढतो, सरळ सरळ. ए घटला तर बी पण कमी होतो, ठीक आहे. आहे सिम्पल. बट इन्व्हर्सली म्हटलं म्हणजे उलट, जर ए वाढला तर आता मात्र बी काय होईल, कमी होईल, ठीक आहे. सिम्पल आहे, हे आपल्याला माहिती आहे, बेसिक मॅथ्सचा फॉर्म्युला आहे. हेच आता इंग्लिशवाल्यांनी लिहा. मी सिम्पल का मी इंग्लिशवाल्यांसाठी लिहून देत आहे, कारण की टी म्हणजे टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, ठीक आहे. लिहून घ्या. याच्यानंतर आता मी कसं यूज करणार, फक्त टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे याचा अर्थ काय की तापमान जर वाढलं तर हवेचा दाब कमी होतो, राईट. आणि ज्या ठिकाणी तापमान कमी झालं त्या ठिकाणी हवेचा प्रेशर वाढतो. याच्यावरच पूर्ण चॅप्टर आहे. याच्यावरच तुम्हाला विषुववृत्तीय दाबाचे पट्टे आपण जे पुढे शिकणार आहे ते मी विचारणार आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कळणार आहे. मुलं ते पाठ करतात, हाय प्रेशर लो प्रेशर लो प्रेशर, हाय प्रेशर लो प्रेशर, हाय प्रेशर लो प्रेशर. गरजच नाही आहे. बेसिक कन्सेप्ट आहे, त्याला बेसिकनीच घेऊन जा. एवढा लक्षात राहिला हा फॉर्म्युला. चला डायरेक्टली शिफ्ट करताय तुम्हाला पुढे, ठीक आहे. चला डायरेक्ट डायग्राम वरती या. आता आहे तुमच्याकडे डायग्राम, बघा. नसेल तर इथे बघा, माझ्याकडे बघा. आता जो फॉर्म्युला सांगितला तो एकदा मी इथे लिहून घेते तुमच्या सगळ्यांना दिसण्यासाठी. टेम्परेचर इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, ठीक आहे. मराठीवाल्यांना नाही, नको बाबा राग. तापमान कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे हवेचा दाब, ठीक आहे. ठीक आहे इथपर्यंत. चला आता आपण बघू. आता तुम्हाला माहिती आहे इतक्या सुंदर डायग्राम्स मी तुम्हाला म्हणूनच म्हणत असते की म्हणूनच स्टेट बोर्डला रिप्लेस नाही केलं. इररिप्लेसिबल आहे ते, बिलकुल रिप्लेस नाही केला जाऊ शकत. कारण इतक्या सुंदर डायग्राम्स, इतक्या सोप्या डायग्राम तुमची पिक्चर मेमरी वारंवार क्लिअर करत असतात. जर तुम्ही वारंवार जर ते बघत गेले ना बुकमध्ये, ते फक्त अंडरलाईन केलेल्या लाईन्स वाचल्या आणि चित्र बघितले तर तुमचं हार्डली एका इयत्तेचं पुस्तक खूप लवकर कव्हर होईल. त्यातल्या त्यात जर कोणी समजून सांगितलं असेल तर अतिशय लवकर. आणि तुम्हाला माहिती आहे की आजकाल MPSC राज्यसेवा असो, मेन्स असो की ग्रुप बी असो की ग्रुप सी असो, स्टेट बोर्डांतून डायरेक्ट लाईन आहे, डायरेक्ट डायग्राम आहे, डायरेक्ट क्वेश्चन्स आहे, ठीक आहे. चलो मग 0 डिग्रीवरती तुम्हाला माहिती आहे किती छान बेसिक सुंदरशी डायग्राम आहे, बघून घ्या. 0 डिग्रीवरती काय विषुववृत्त आहे आपल्याला माहिती आहे. मग आपण 23.5 वरती काय बघितलं, तर वरती काय बघितलं, कर्कवृत्त, आणि खाली बघितलं आपण मकरवृत्त, ठीक आहे. आणि हा जो झोन आहे हा आहे उष्णकटिबंधाचा. आपण 6व्या वर्गामध्ये शिकलो की 3 कटिबंधांमध्ये आपण तापमानाच्या काय म्हणते असमान वितरणामुळे हे 3 पट्ट्यांमध्ये पूर्ण पृथ्वी कटिबंधामध्ये मोडलेली म्हणजे डिवाइड केलेली आहे, ठीक आहे. तापमानाचं असमान वितरण म्हणजे काय मॅडम, तर इकडे जर समजा सूर्य असेल, ठीक आहे, सूर्य कंटिन्युअस आपलं काय देत आहे, उष्णता देत आहे. पण काय होते की पृथ्वी गोलाकार आहे.
बरोबर. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे या साईडनी त्याचे जे किरण आहे ते कसे जातात तर लंबरूप आणि तिरपे जातात, म्हणून त्या ठिकाणी त्यांची प्रखरता उष्णता कमी असते. पण हा जो पोर्शन आहे 0 ते 23.5 उत्तर दक्षिण ह्या पोर्शनमध्ये डायरेक्ट परपेंडिक्युलर एकदम स्ट्रेट असे सूर्यकिरण पडतात आणि त्यातल्या त्यात ते प्रखर असतात आणि खूप उष्णता असते, म्हणून या भागाला उष्णकटिबंधीय आपण बघितलं होतं. त्याच्यावरती थोडं अजून कमी प्रखरता म्हणून समशीतोष्ण 23.5 ते 66.5 आणि त्याच्यावरती मग या ठिकाणी अजून कमी म्हणून शीत, असे 3 आपण पट्टे खंड बघितले होतं तापमानाच्या असमान वितरणामुळे. तापमान कसं असमान वितरण होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आपण इयत्ता 6वी शिकवलं, तरी पण मी तुम्हाला इथे रिवाईज करून दिलं आहे. ठीक आहे. आता आपण बघू की पृथ्वीवरील म्हणजे हवेच्या दाबाचे जे पट्टे आहे आणि ग्रहीय वारे याच्यानुसार कशा प्रकारे वाहतात याचे डायरेक्शन्स आयोगाने कितीतरी वेळा विचारलेलं आहे. हे पट्टे आयोग कितीतरी वेळा विचारतो, तरी मुलं काय करतात ही डायग्राम पाठ करतात किंवा ही डायग्राम दिसली की त्यांना परत कन्फ्युजन होतं. अरे पूर्वीय वारे, व्यापारी वारे, त्याच्यानंतर ध्रुवावर कुठला पट्टा आहे, हाय प्रेशर की लो प्रेशर. पण मी म्हटलं होतं जास्त दाब कमी दाब, हाय म्हणजे जास्त, लो मीन्स कमी. मी तेच शब्द वापरणार कारण ते डायग्राममध्ये पुट करण्यासाठी इझी आहे. ठीक आहे. पहा आता एवढं सगळं भारूड पसारा समजलेला आहे तुम्हाला. चलो आगे बढ़ेंगे. फक्त मी इथे लिहिणार आहे तापमान इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हवेचा दाब. ठीक आहे. चला बघू मग आपण. आता समजा हा आहे विषुववृत्तीय पट्टा. ठीक आहे. हा विषुववृत्तीय पट्ट्यावरती तुम्ही मला सांगा, आपण आत्ताच पाहिलं उष्ण कटिबंधात येतो म्हणजे उष्णता काय आहे तिथे जास्त आहे, म्हणजे उष्णता जास्त म्हणजे तापमान जास्त आहे की नाही, म्हणजे तापमान जास्त आहे. अच्छा म्हणजे तापमान जास्त आहे. मग हवेचा दाब एक्झॅक्टली त्याच्या उलट, हवेचा दाब काय राहील कमी दाब म्हणजे लो प्रेशर. चला मग लिहा माझ्या मागे इथे लो प्रेशर. ठीक आहे. तिथेच लिहा, स्टेट बोर्डातच लिहा किंवा ज्यांनी प्रिंट काढलेले आहे ॲपवरती त्यांनी तिथेच लिहा इथे लो प्रेशर. ठीक आहे. पाठ करायची काही गरज नाही. चलो त्याच्यापेक्षा आता मला सांगा की इथून आपण समशीतोष्णमध्ये जातो, बरोबर आहे. इथनं काय जातो तर समशीतोष्णमध्ये जातो, म्हणजे काय इथे जेवढी गरमी आहे तेवढी उष्णता किंवा तापमान आहे ती त्याच्यावरती आहे का नाही, म्हणूनच हे समशीतोष्ण आहे. राईट. म्हणजे या इथल्या टेम्परेचरपेक्षा इथे काय साहजिक कमी टेम्परेचर म्हणजे कमी तापमान आहे. मग तापमान थोडं कमी कंपॅरेटिव्हली, या तापमान थोडं कमी म्हणजे हवेचा दाब थोडा जास्त. थोडा ह्या शब्दावर एम्फसाइज करा तुम्ही, म्हणून इथे लिहा हाय प्रेशर, तुलनेनं हाय प्रेशर. ठीक आहे. आलं इथपर्यंत. चला पुढे जाऊ अजून. आता मला सांगा तुम्ही की अजून आपण वरती गेलो तर एकदमच वर नेते तुम्हाला, एकदम वर नेते. सेम विथ दक्षिण ध्रुव. आता सगळ्यात वरती इथे तुम्हाला माहिती आहे पोलार रिजन वरती काय आहे शीत कटिबंध, म्हणजे अतिशय जास्त म्हणजे बर्फ मायनसमध्ये सगळं तापमान असते तिथे. मग जर इतकं जास्त खाली जर तापमान असेल तर हवेचा दाब तितका जास्त मोठा असेल ना, म्हणून इथे हाय प्रेशर झोन आहे. ठीक आहे. आणि याच्या कंपॅरेटिव्हली इथे थोडंसं इतकं थंड नसेल त्याच्या खाली, कारण तो उपध्रुवीय आहे, म्हणजे ध्रुवाचाच आहे शीतकटिबंधाचा, पण त्यातल्या त्यात कंपॅरिझनमध्ये उपध्रुवीय आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी काय होतं तर लो प्रेशर झोन तयार होतो. ठीक आहे. असं सेम खाली पण होतं, म्हणून मी आता या ठिकाणी लिहून घेते परत. ठीक आहे. आता मुलं काय करतात हे पाठांतर करतात. कसं हाय प्रेशर लो प्रेशर, हाय प्रेशर लो प्रेशर, हाय प्रेशर लो प्रेशर, हाय प्रेशर. ठीक आहे. अरे पण कधी कधी डायग्राममध्ये उपध्रुवीय पट्टाच दिलेला नसतो, डायरेक्ट ध्रुव आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मध्य आणि त्याच्यानंतर डायरेक्ट विषुववृत्तीय पट्टा. मग काय करणार तुम्ही, किंवा पेपरमध्ये कन्फ्यूज होतं हाय प्रेशर लो प्रेशर, असं हाय प्रेशरपासून सुरुवात होती की लो प्रेशरपासून सुरुवात होती. ठीक आहे. जास्त दाबापासून सुरुवात होती की कमी, हे कन्फ्युजन टाळण्यासाठी पहिले बेसिक दिलेलं आहे, म्हणून स्टेट बोर्डापासून जाणं गरजेचं आहे. छोट्या डायग्राम ते तुम्हाला मार्केटेड बुक्समध्ये काय केलं असते, ही डायग्राम अजून एखादी कॉम्प्लेक्स डायग्राम एकत्र करून एक कठीण डायग्राम दिलेली असते. त्याच्यामुळं एकसाथ तेवढं सगळं काही डोळ्यांना लक्षात ठेवणं कठीण जातं, थोडं पचायला जड जातं. ठीक आहे. चला आपण बेसिकपासून उचलत त्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपण बघणार आहे डायरेक्शन हवेच्या. आता बघा तुम्हाला हे माहिती आहे की ज्या डायरेक्शननी, म्हणजे आता ही साईड कुठली आहे तर पश्चिम साईड आहे, एवढं तर माहिती आहे ना. मी कलर चेंज करते कारण आपण आता वारे बघत आहे. ठीक आहे. ही साईड कुठली आहे पश्चिम साईड आहे, ही साईड कुठली आहे तर पूर्व साईड आहे, एवढं माहित आहे. इतकं बेसिक सबको पता है. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ज्या डायरेक्शन पासून माझा शब्द लक्षात घ्या, ज्या डायरेक्शन पासून हवा वाहनं स्टार्ट करतो किंवा जिथून त्याची सुरुवात आहे त्या डायरेक्शनची त्याला काय दिलेली असते तर नाव दिलेलं असते. ठीक आहे.
म्हणून आता बघा ह्या जो वारा आहे हा पूर्वकडून पश्चिमेकडे वाहतो आहे या डायरेक्शननी, म्हणून त्याचं नाव काय पूर्वीय वारे आहे. ठीक आहे. आणि पश्चिमी वारे बघा पश्चिम पासून स्टार्ट होतात म्हणून पश्चिमी वारे, पश्चिम पासून पूर्वेकडे जाणारे म्हणून पश्चिमी वारे. नदीचं एक्झॅक्टली उलटं असतं हे तुम्ही लक्षात घ्या. नदी आणि वाऱ्यांमध्ये मोस्टली पोरं कन्फ्यूज होतात, त्याच्यामुळे मी ऑलरेडी डिस्क्लेमर देत आहे की इथे हे लक्षात ठेवायचं. सोपं आहे. वारा जेथून सुरुवात होतो वाहनं त्याचं त्याला नाव देतात. ठीक आहे. चला हा झाला एक कन्सेप्ट क्लिअर. आता बघू आपण अजून पुढे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण बघितलं होतं की हवा आणि वारा याच्यामध्ये काय फरक आहे आपण बघितलं होतं. ठीक आहे. हवामान म्हणजे काय आपण हे पण बघितलेलं आहे 6व्या वर्गात. याच्यात छोटे छोट्या कन्सेप्ट आपण क्लिअर केले. वारा म्हणजे ज्याला काय आहे डायरेक्शन आहे, जो प्रवाहित झालेला आहे, ज्याला एका प्रकारची चॅनलाइज झालेला आहे डायरेक्शन, त्याला दिशा मिळालेली आहे म्हणजे त्याला म्हणत्या हवेला आपण वारा म्हणतो. बरोबर. हा बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता कसा मग कोणत्याही डायरेक्शननी वाहतो का तो, तर नाही. मी तुम्हाला शिकवलेला आहे प्रिन्सिपल कसा तो वाहतो, तर हाय प्रेशर टू लो प्रेशर. हे लिहा तिथे बॉक्स काढा. जर 6वीत आपण केलेलंच आहे पण तरी या ठिकाणी याच्यासोबत हे 2 पण तिथे लिहून घ्या. म्हणजे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे त्याला तो वारा असो तो वाहतो. ठीक आहे. हा रूल आहे. चला मग आपण बघू. आता बघा इथे काय आहे तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हाय प्रेशर आहे ना इथे, म्हणून जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे अशी डायरेक्शन येईल. ठीक आहे. म्हणून यांना काय म्हणतात पूर्वीय वारे, कारण त्याची डायरेक्शन कशी पूर्व टू पश्चिम. आता परत इथे लो प्रेशर टू हाय प्रेशर जाईल का, नाही. हाय प्रेशर टू लो प्रेशर म्हणून असं. आलं लक्षात. किती सोपं आहे. मग यांनाच आपण काय म्हणतो व्यापारी वारे. लिहा तिथे व्यापारी वारे. कलर व्यापारी वारे लिहा. यांनाच व्यापारी वारे पण म्हणतात आणि पूर्वीय वारे देखील म्हणतात. ठीक आहे. कोणता रंग आहे आपला. अच्छा चला त्याच्यानंतर मग परत अजून इकडे हाय प्रेशर टू लो प्रेशर आणि इकडे परत लो प्रेशर हाय प्रेशर टू लो प्रेशर सेम विथ हिअर. यांना म्हणतात पश्चिमी वारे. ठीक आहे. आणि यांना म्हणतात खाली ध्रुवीय वारे. हे वाऱ्यांचं पण डायरेक्शन तुम्ही लक्षात, कारण काय विचारलंय आयोगाने कधी कधी हा पण प्रश्न विचारला की कुठले वारे कोणत्या अंशात आहे. कोणत्या अंशात आहे ते तर आपण इथेच पाहिलं. कोणत्या पट्ट्यात आहे, समशीतोष्ण आहे, शीतकटिबंधात आहे की उष्णकटिबंधामध्ये आहे आणि कोणत्या डायरेक्शननी फ्लो होतात किंवा कोणतं त्याचं नाव आहे. कधी कधी तर फक्त डायग्राम दिलेली आहे आणि नाव द्यायला लावलेलं आहे. इतकं सोपं आहे. हे पाठ करतात पोरं. चला पुढे जाऊ आपण. सिंपल आहे. जायचं पुढे. चला झालं इतकं डायरेक्ट आहे. आता दुसऱ्या पेजवरती. हां आणि सेम जे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ते त्यांनी त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघून घ्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. ते सेम त्यांनी काय केलं इथे शब्दांमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे करून देणार आहे का, वाचणार आहे का ते काही गरज नाही आहे. जर तुम्हाला डायग्राम लक्षात आली असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला काय आहे समजेल की मॅडमनी जे जे समजून सांगितलं, जे मी तुम्हाला इथे सोप्या भाषेत एक्सप्लेन केलं ते त्यांनी इथे भरपूर पसारा लिहिलेला आहे. ठीक आहे. चला फक्त आपल्याला आता काय बघायचं आहे माहिती आहे का, हे बघायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. असा हा जो बॉक्स आहे ना बघा, हे बघू आपण. बघा काय म्हणायचं आहे त्यांना, हे छोटे छोटे बॉक्स काय म्हणायचं आहे, तापमान पट्टे व हवामान पट्टे यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे काय फरक आहे मग. तापमान पट्ट्यांमध्ये टेम्परेचर जे रिजन्स आहे त्याच्यामध्ये आणि हवेच्या दाबाचे जे पट्टे आहे म्हणजे प्रेशर झोन्स जे आहे याच्यामध्ये काय फरक आहे. तर तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. म्हणजे दोन्ही ध्रुवाकडे जास्त ते कमी असे पसरलेले असतात तापमान पट्टे, जे की आपण इकडली डायग्राम पाहिली होती. ठीक आहे. उष्ण, समशीतोष्ण आणि शीत. ठीक आहे. असे समांतर आहे. पण हवामान पट्टे तसे नाही आहे. एक सलग ते आहे का नाही, त्यांचे ते चेंज आहे. म्हणून हवामान पट्टे जे आहे पण हवादाब जे पट्टे आहे ते सलग नसून, सलग आहे का ते, सलग आहे का, हाय 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 लो 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 असे सलग आहे का, नो सलग नसून कमी व जास्त दाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागांमध्ये आढळतात. आणि ते कसं आहे ते आपण बघितलं. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे आणि छोट्या बॉक्समध्ये देण्याचं कारण इथून डायरेक्ट आयोग काय करू शकतं, तर तुम्हाला स्टेटमेंट उचलू शकतं. ठीक आहे. ते असं म्हणू शकता की तापमान, असा एक क्वेश्चन येतो ना की ए नंबरचं स्टेटमेंट देईल ते काय की तापमान पट्टे समांतर काय असतात, तर काय म्हटलं त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे की तापमान पट्टे हे सलग असतात. ठीक आहे. आणि बी नंबर दिलेला आहे त्यांनी की हवादाब पट्टे जे आहे ते सलग नसतात. मग तुम्हाला ऑप्शन राहील अ बरोबर,
फक्त बरोबर, फक्त बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. मग अशा वेळेस हे काय आहे, एक तर तुम्हाला त्यावेळेस कॉन्सेप्ट लक्षात पाहिजे, नाही तर तुम्ही स्टेट बोर्ड केलेले असले पाहिजे. मग आपण विचारतो की अरे यार विचारलं कुठून, ठीक आहे, इतकं बेसिक आयोग विचारतो. चला पुढे जाऊ आपण. बघा जे सांगते तेच फक्त अंडरलाईन करत आहे तुम्ही, तेच लिहून घेत आहे. आय होप म्हणजे आपण एक चॅप्टर हार्डली कितकुसा एवढाचा करून त्याला व्यवस्थित शिकत आहे. ठीक आहे. आता परिणाम पहा, हवेच्या दाबाचे परिणाम कोणकोणते आहे, कधी कधी असं विचारतात. तर त्याच्यामध्ये काय ते वाऱ्याची निर्मिती होते, तुम्हाला माहिती आहे. वारा म्हणजे ज्याला डायरेक्शन आहे, दाब निर्माण झाला हाय प्रेशर लो प्रेशर की त्याला डायरेक्शन निर्माण होणार, हाय प्रेशर टू लो प्रेशर. वादळे निर्माण होतात, ऑफकोर्स वादळ मी तुम्हाला शिकवलंय, उंची मोजण्यासाठी उपयोग होतो. आरोह पर्जन्याची निर्मिती, पर्जन्य वादळ आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आणि हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवरही परिणाम होतो. ठीक आहे. आता काय देईल आपल्याला आयोग की हवेच्या दाबाचे खालील परिणाम कोणते, मग ए बी सी डी आणि ई. ठीक आहे. मग आपण हे तर मारून घेऊ, पण आपल्याला वाटेल की अरे हे काय श्वसन क्रियेवरती त्याचा कसा परिणाम होईल, दाबाचा हवेचा वगैरे वगैरे असा डोक्यात येऊ शकतो. मग आपण काय करू शकतो, ए बी सी डी फक्त मारू शकतो, पण त्याचं उत्तर राहील ऑल ऑफ दबाव. म्हणून हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे, तो आहे समदाब रेषा. समदाब म्हणजे ज्या ठिकाणी, जसं आपण 6व्या वर्गामध्ये समताप रेषा बघितल्या. समताप, ताप म्हणजे काय, ज्या ठिकाणी सम म्हणजे सारखं टेम्परेचर ताप आहे, ते लाईन्स आपण पूर्ण जगाच्या मॅपवरती कनेक्ट करत गेलो. ठीक आहे. त्यातल्या त्यात आपण सगळ्या स्ट्रेट लाईन कुठे पाहिल्या, दक्षिण गोलार्धात, कारण तिथे महासागर जास्त आहे. ठीक आहे. तसंच सेम समदाब रेषा म्हणजे जिथे हवेचा दाब सारखा आहे तेथे आपण कनेक्ट करत गेलो तर आपल्याला कसं चित्र दिसेल, तर ते एक चित्र त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. हे माझ्या याच्यात तुम्हाला असं थोडंसं असं आलेलं आहे, तुमच्याजवळ मी दिलेलं आहे, ते चेक करा. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेलं आहे मी. ठीक आहे. बघा ते, हे बघा तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे ना मी. ठीक आहे. पुस्तक आहे ना तुमच्याजवळ आणि नोट्स आहे, नाहीतर त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे. तर त्यामध्ये जिथे जिथे समान दाब आहे तिथे तिथे त्यांनी काय केलेलं आहे, तर राऊंड म्हणजे कनेक्ट करत नेला पूर्ण जगाच्या याच्यामध्ये. त्यातल्या त्या दक्षिण गोलार्धामध्ये काय, तर थोडंसं सरळ लाईन्स आहे, कारण तिथे ॲब्स्ट्रॅकल्स कमी आहे आणि सलग काय आहे, तर समुद्र किनारा आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचे 2 बॉक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणते, तर हे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा आणि याच्यावरती क्वेश्चन्स असतात. बघा काय आहे की हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो. कुठला, मिलीबार. ठीक आहे. त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते. हे बघून घ्या, हवा दाब मापक. म्हणून मी तुम्हाला म्हणत असते, आपण पुस्तकांमध्ये शिकतो हवा दाब मापक, मिलीबार, आपल्या पुस्तकांमध्ये एका लाईनमध्ये ते संपून टाकतात सगळं. हे सुंदर चित्र तुम्हाला ते दिसेल का, किंवा जे त्यांनी असं फॉर्म्युलेटेड केलं की हे व्हेरी IMP आहे, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि किती छान सढळ मोठ्या अक्षरात दिलेलं आहे, तर ते काय एकदाचं परमनंट मेमरीमध्ये आता आपल्या घुसलेलं आहे की अशा प्रकारचं, अच्छा अशा प्रकारचं असतं का ते, ओके चित्र, अच्छा हवा दाब मापक, ओके हां ठीक आहे, मिलीबार ना, ओके चल ठीक आहे. हवेचा दाब आपण याच्यामुळे मोजतो. चला पुढे काय म्हणते अजून तो. म्हणून याच्या मी तुम्हाला नोट्स नाही काढू देत, किंवा मी नोट्स पण याच्या प्रोव्हाइड नाही करते, बिकॉज तुम्ही याच्या मायक्रो नोट्स बनवणं म्हणजे बिलकुलच काहीच गरज नाही आहे. तर मी काय बोलू त्याच्यासोबत. चला मग काय म्हणते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं, फॉर एक्झाम्पल और भी दे सकती मैं. जसे की हा समजा कागद आहे, दिसतंय का सगळ्यांना कागद. ठीक आहे. हा कागद मी असा पकडलेला आहे. ठीक आहे. पण जर मी समजा हात काढून घेतला तर हा कोणत्या डायरेक्शननी उडाला, खालच्या डायरेक्शनने. आता इथे हवा नाही आहे, नाही तर तो इकडे तिकडे गेला असता. पण नॉर्मल केसमध्ये एखादी कुठलीही जड वस्तू, जर तुम्ही, हा पेन आहे, हा पेन नाही पाडू शकत मी, हा बोर्डचा पेन आहे, हा एक असा कुठला तरी नॉर्मलचा पेन आहे, हा जर मी पाडला तर काय होईल, तो खालीच पडेल. खाली पडेल का, कारण की गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीची काय असते, तर ती आपल्याकडे स्वतःकडे ते ओढून घेते. ठीक आहे. ठीक आहे इथपर्यंत. चला आपल्याकडे ओढण्याची तिची टेंडन्सी, आपण मागच्या लेक्चरमध्ये केंद्रोस्तारी आणि केंद्राभिमुख शक्ती कशी काम करते ग्रहणांच्या बाबतीत तेव्हा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस शिकवलं आहे मी, राईट. तर यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. याच्यामध्ये मग हवा पण सुटेल का, मग जड वस्तूच ती आपल्याकडे खेचते का, तर नाही, वायुरूपात असलेली हवा सुद्धा ती आपल्याकडे खेचते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे ओढली जाते. ऑफकोर्स गोष्ट आहे. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त
असतो. ठीक आहे, किती बेसिक म्हणजे एवढी मोठी कन्सेप्ट त्यांनी किती सोप्या आणि सुंदर भाषेत सांगितलेलं. का म्हणते तो? कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे ओढली जाते, म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब काय असतो तर जास्त असतो. आता याला तुम्ही व्हेरी IMP करा की पाठ करा की काही करा, समुद्र सपाटीजवळ मग काय असतो तर लिहा इथे, हे जास्त लक्षात राहतं. जास्त दाब, कमी दाब, हे ते, याच्यापेक्षा समुद्र सपाटी HP हाय प्रेशर. ठीक, रिझन आपल्याला माहिती आहे, पण ज्यांना आता नाहीच लक्षात आहे किंवा पेपरमध्ये काय करायचं तर हाय प्रेशर लक्षात ठेवा. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो. येस ऑफकोर्स आपल्यावर पण हे प्रेशर कार्य करतात, हे लक्षात ठेवा. आणि असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर, मी तुम्हाला इतके सारे आपण फॅक्ट्स कव्हर करत आले. आपण 6वीचं पूर्ण सिरीज बघितली, 7वीच्या आपण 4थ्या डायरेक्टली चॅप्टरवरती, त्याच्या 3ऱ्यापर्यंत किती छान छोटे छोटे आपण फॅक्ट्स कलेक्ट केलेले आहे. बरोबर, आता मी इथे काय देणार, 4 स्टार देणार तुम्हाला, कारण ते अति फॅक्ट्स आणि ह्या फॅक्ट्स येतात. सो प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किती दाब आहे, मग 100 किलोग्राम हवेचा दाब असतो. आणि मग जर आयोगाने एखादा ब्लँक लाईन दिलं किंवा जर एखाद्या वेळेस एखाद्या स्टेटमेंटमध्ये विचारलं किंवा डायरेक्ट 1 लाईनर फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला तर आपण म्हणतो यार किती फॅक्च्युअल होऊन राहिलेली आहे एक्झाम, काही पण विचारतात आणि एका लाईनमध्ये क्वेश्चन विचारतात, असं कुठं असते का हे ते. अरे पण ते तुम्ही केलेलं नाही या बाळांनो, तुम्ही स्टेट बोर्डांना इग्नोर केलेलं आहे किंवा मे बी ज्यांनी कोणी तुम्हाला भूगोल शिकवलेला आहे, महाराष्ट्राचं असो, भारताचं असो की जगाचं असो, त्यांनी तुमचे स्टेट बोर्ड कव्हर करून दिलेले नाही आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतःही ते एफर्ट घेतलेले नाही आहे बेसिकली. ठीक है, मग इथपर्यंत आला. आता ही फैक्ट्स लक्षात आपल्या. चलो पुढे जायचं आपण. यस, देखो चैप्टर भी खत्म हो गया. अब किसी ने अगर आपको ये अच्छे से पढ़ा दिया है, ठीक है, या फिर आपने किसी से सुन लिया है, तो 5 मिनिट लागेल तुम्हाला फक्त हे रिवाइज करताना. डायरेक्ट क्वेश्चन आहे, डायरेक्ट क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, चला मग याच्या सोबतच आपण दुसरा चॅप्टर कव्हर करायचा का याच्यातच, कारण त्याच्याशीच तो रिलेटेड आहे, तो आहे वारा. ठीक आहे, हवेचा दाब आपण बघितला. पहिले आपण हवा म्हणजे काय, मग हवामान म्हणजे काय, मग वातावरण म्हणजे काय, मग तापमान म्हणजे काय, मग हवेचा दाब म्हणजे काय शिकलो. आता आपण वारा म्हणजे काय ते शिकत आहे. वारा म्हणजे ज्याला डायरेक्शन आहे. ठीक आहे, इथपर्यंत आता आपण वारे बघू आणि डायरेक्टली मी तुम्हाला जिथे जिथे घेऊन जाते तिथे तिथे जायचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवते, ती डायग्राम तुम्ही पहिले बघा, तोपर्यंत मी पाणी पिते. ठीक आहे, हे बघा. ठीक है ना, सोपं. हवेचा दाब आणि वारा हे आपण दोन्ही चॅप्टर आपले एका याच्यामध्ये म्हणजे 4th and 5th एका याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे. नियर अबाउट आपण सगळेच लेक्चर्स कव्हर करणार, नियर अबाउट सगळेच आपण काय कव्हर करणार आहे तर एक चॅप्टर कव्हर करणं, उडवणार नाही आहे मी काहीच, तुमचं काहीच लेफ्ट आउट नाही होणार आहे. म्हणजे आपल्या ॲपमध्ये मी जो कोर्समध्ये घेतलेला आहे त्याची एक काय दिलेली आहे तुम्हाला, ब्रीफ नोट्स दिलेली आहे. त्याच्यात जे कव्हर नाही झालेलं आहे ते मी PYQ मध्ये तुमचं कव्हर करून दिले आहे. म्हणजे सगळे PYQ आपण कव्हर केलेले आहे. त्याच्यामध्ये राज्यसेवा असो, राज्यसेवा मेन्स असो, कंबाईन असो, ग्रुप B असो, ग्रुप C असो, त्याच्या मेन्स असो, सगळे त्या टॉपिकवरचे पूर्ण PYQ कव्हर करून दिलेले आहे. जे टॉपिकमध्ये नाही शिकवलं आहे ते मी PYQ मध्ये तुम्हाला 4ही ऑप्शन एक्सप्लेन करताना करून दिलेलं आहे. जे त्यातूनही सुटलं असेल ते मी तुम्हाला स्टेट बोर्डात शिकवत आहे. म्हणजे कुठूनच माझ्या पोरांचं कुठलंच काहीच सुटलं नाही पाहिजे, हा माझा एक तर हेतू. म्हणजे हे सगळं कोर्स आपला कंप्लीट झाल्यानंतर 1 by 1 त्याच्यात सगळे ॲड होत आहे. कंप्लीट झाल्यानंतर माझ्या पोरांनी हा प्रश्न नको विचारायला की मॅडम भूगोलासाठी महाराष्ट्र, पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मी वाचू काय. ठीक आहे, पण याच्यामध्ये तर महाराष्ट्र पण आता स्टेट बोर्ड तर मॅडम पूर्ण शिकवत आहे स्टेट बोर्ड. मी जेव्हा का महाराष्ट्राचा कन्सर्न म्हणजे असे की त्याचे मी बायस नाही की फक्त महाराष्ट्राचा माझा विषय आहे तर मी फक्त महाराष्ट्राचं शिकवत आहे. नो, स्टेट बोर्ड तुम्हाला एनी हाऊ राज्यसेवा करायची आहे मेन्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारच आहे. ठीक आहे, चला मग पुढे जाऊ आपण. ही डायग्राम तुम्ही बघितली का आतापर्यंत, मॅडम पाणी पित होते तोपर्यंत डायग्राम बघितलेली आहे जी आपण एक्सप्लेन केलेली आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं ना कशा सोप्या डायग्रामपासून आता अजून आपण इयत्ता 7वीत, 8वीत, 9वीत, 10वीत, 11वीत, 12वीत जाऊ तर ह्या डायग्रामला काय करतात ते 2-3-4 डायग्राम एकत्र फ्यूज करतात. तर काठिण्य पातळी ते सोपी वाटत होती ना, याच्यापेक्षा ही थोडी कठीण वाटते. आणि आपले जे मार्केटेड बुक्स असतात याच्यात ती अतिशय क्लिष्ट असते, एकाच ठिकाणी त्यांना खूप काही द्यायचं असते. ठीक आहे, म्हणून आपल्याला खूप काही लक्षात ठेवण्याचं काय येतं, बर्डन. ठीक आहे, चला मग आता नाही येणार कारण की आपण सोपं शिकलेलं आहे. चला द्या ना, तू कोणतंही फॉर्मॅट दे. ठीक आहे, सिंपल आहे. वाऱ्यांची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, तुम्हाला माहिती आहे हाय प्रेशर टू लो प्रेशर लिहून टाकते मी या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणून तो सुरुवात करतो वाहायला
त्या ठिकाणचं त्याचं नाव. इतकं सिंपल आपल्याला माहिती आहे. हा आहे 0 डिग्री विषुववृत्त म्हणजे कमी दाब, लो प्रेशर झोन, हा हाय प्रेशर झोन, हा परत लो प्रेशर झोन. मी तुम्हाला म्हटलं होतं ना पोटे पाठ करतात आणि इथं उपध्रुवीय पट्टा दिलेला आहे का त्यांनी? नाही दिलेला आहे. मग कसं होईल? ठीक, चाल. त्याच्यानंतर परत इथे आहे हाय प्रेशर आणि हा आहे लो प्रेशर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम इश्यू? नो, नथिंग. चाल. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आता काय करायचं, फक्त हाय प्रेशर टू लो प्रेशर जाते ना हवा, म्हणून काय करणार मी फक्त इथून चला इथून घेते, हां इथून घेते वरून. इथे लो प्रेशर टू लो, इथे हाय प्रेशर आहे एकदम, तर हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग त्याच्यानंतर इथे हाय प्रेशर आहे म्हणून हाय प्रेशर टू लो प्रेशर जाणार. फक्त काय करत आहे मी, हाय प्रेशर टू लो प्रेशर जात आहे. इतकं सोपं आहे ना, तेवढंच करत आहे फक्त. हाय प्रेशर टू लो प्रेशर, इथून हाय प्रेशर टू लो प्रेशर, हाय प्रेशर टू लो प्रेशर आणि हाय प्रेशर टू लो प्रेशर. इतकं झालं. आता एक रूल लिहून घ्या तुम्ही. रूल, जेव्हाही वारे उत्तर गोलार्धात वाहतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे प्रवाहित होतात. उत्तर गोलार्धात काय म्हणते मी, उत्तर गोलार्धात, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये, त्यावेळेस ते स्वतःच्या बाजूच्या कुठे वळतात, तर उत्तरेकडे वळतात. कोणत्या बाजूच्या? स्वतःच्या बाजूच्या. कशा वळतात? स्वतःच्या बाजूच्या येस, उत्तर गोलार्धामध्ये आहे ना, राईट. असं आपण जर येत असू तर स्वतःच्या बाजूच्या ते काय वळतात, तर पूर्वेकडे वळतात. सॉरी, नॉट उत्तरेकडे, पूर्वेकडे वळतात. ठीक, आता आपण बघू. बघा, आपण आता वरून खाली येत आहे. ठीक आहे, आता असं लक्षात ठेवा की तुम्हाला असं वरून खाली जायचं आहे आणि तुम्ही कुठे वळत आहे, तर पूर्व साईडने वळत आहे. का? कारण तुम्ही कशामध्ये आहे, तर उत्तर गोलार्धात आहे. एक्झॅक्टली अपोजिट कुठे आहे, तर खाली. जर तुम्ही दक्षिण गोलार्धात असाल तर हाय प्रेशर टू लो प्रेशर तर ऑफकोर्स दक्षिण गोलार्धातही जाल, पण तुम्ही तुमच्या बाजूच्या कशा वळता, तर डाव्या साईडनी वळता. म्हणून हे बघा, हाय प्रेशर टू लो प्रेशर जात आहे, पण कारण आपण दक्षिण गोलार्धात आहे म्हणून तो स्वतःच्या डावीकडे जात आहे. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला सांगते. बघा, उत्तर गोलार्धात लिहून घ्या. उत्तर गोलार्धात स्वतःच्या पूर्वेकडे. ठीक आहे, स्वतःच्या पूर्व. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सांगा ना, अरे आता इथं वर जात आहे, पण ठीक आहे, वरती जात असल्यामुळे मग कुठे आहे आपली पूर्व साईड ही आहे, राईट. म्हणजे स्वतःच्या काय, तर स्वतःच्या राईट डायरेक्शननी, म्हणून स्वतःच्या राईट डायरेक्शननी ही काय झाली पश्चिम साईड आणि ही काय झाली आहे पूर्व साईड. ठीक आहे, स्वतःच्या राईट साईडने आणि इकडे स्वतःच्या लेफ्ट साईडने. ठीक आहे, इंग्लिश जास्त सोपी आहे, राईट, कन्फ्यूज होत नाही, राईट. चला, इथून वरून खाली येत असताना असं येत आहे म्हणून स्वतःच्या परत राईट साईडने, म्हणून इथे लिहिते स्वतःच्या राईट साईडने. कुठे? उत्तर गोलार्धामध्ये. आणि दक्षिण गोलार्धात क्लीन करून स्वच्छ लिहून देते तुम्हाला. बघा, हाय प्रेशर टू लो प्रेशर. ठीक आहे, त्यातल्या त्यात उत्तर गोलार्धात लिहून घ्या. तिथे उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या राईट साईड प्रवाहित होतं. दक्षिण गोलार्धात स्वतःच्या, आता हे तर नका विचारू मॅडम का राईट म्हणजे काय आणि लेफ्ट म्हणजे काय. ठीक आहे, कारण मराठी इंग्लिशमध्ये घोळ इतका तरी नसला पाहिजे आपला की आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, लेफ्ट. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला दक्षिण गोलार्धातलं समजून सांगते. हाय प्रेशर टू लो प्रेशर वरती गेला, पण वरती चालू आहे म्हणून स्वतःच्या असं स्वतःला वरती डायरेक्शन, माझा डावा हा म्हणून स्वतःच्या डाव्या साईडने. आता तुम्ही म्हणाल हे खाली येते मॅडम, खाली येताना मी आता अशी आहे, असं चालली आहे. ठीक आहे, म्हणून माझा डावा कुठला, हा इकडला, म्हणून बघा हा इकडला. ठीक आहे, आली डायरेक्शन लक्षात. ही डायरेक्शन आता पाठ करायला का याच्यानंतर? बिलकुल नाही. हे लिहून घ्या आपले बेसिक फॉर्म्युले, त्याच्या बाजूला एक छोटासा लिहून घ्या, त्याच्या मागचं पुढचं काहीच वाचण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, आलं इथपर्यंत, जाऊ पुढे. चल, हे बघा, हे छोटे मुलं किती छान एक्सपेरिमेंट करत आहे. वारा निर्मिती असं फू 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 असं ठेवून असं फू. चलो हम भी करेंगे. ही मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी. आपण आता मोठं झालो आहे, आपलं बालपण हरवल्यासारखं वाटत आहे का तुम्हाला? MPSCमध्ये आलो तर यार मॅडम काय बकवास, आम्ही तर मॅडम असं करत होतो तसं करत होतो. म्हणून हे बुक पहा, एकदम किती छान निवांत आपली मस्त वाऱ्याची प्रॅक्टिस करत आहे. आता हा असा आहे, स्टेबल आहे. आता मी त्याला फुंकर मारते, म्हणजे त्याला काय देते, डायरेक्शन देते. ठीक आहे, मग तो कोणत्या डायरेक्शननी प्रवाहित होईल, इकडे होईल की इकडे? आता बकवास आन्सर नाही द्यायचं, तिकडे. काय उत्तर द्यायचं? जास्त दाबाच्या याच्याकडून कमी दाबाच्या याच्याकडे तो जाणार आहे, किंवा त्याला जे आपण इकडून फोर्स, ज्या डायरेक्शननी फोर्स किंवा बल दिलेला आहे त्या डायरेक्शननी जाणार आहे. आता बघा, ठीक आहे, चला एक्सपेरिमेंट केला आपण. हा सोपा होता म्हणून करून दाखवला. ठीक आहे, चलो. हाँ, यहाँ पे आओ आप. यस, बघा, हाँ,
हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवरती होतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं वाऱ्याच्या गतीवरती हवेचा दाब किती तीव्रतेचा आहे त्याच्यावरून त्याचा परिणाम होतो. हे डायरेक्टली आपण कशावर आलो आहे बेटा, एक त्याच्या स्पष्टीकरणावरती आलो आहे. म्हणून एक्सपेरिमेंट ते मी तुम्हाला सांगत असते त्याचे ते अंडरलाईन नाही करायचं, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते करायचं. जे मी छोटं तुम्हाला एक लिहून देत असते एक लाईन किंवा बॉक्स, तेवढा फक्त करून घ्यायचा. म्हणजे तेवढं जरी पाहून गेले तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी तरी तुमचं अर्ध काम होऊन जाईल. ठीक आहे, हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, फरक हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, हवेचा दाब कमी असेल म्हटलं का नाही, हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. तेथे वारे मंद गतीने वाहतात. हवेच्या दाबातील फरक जास्त असला तर ऑफकोर्स काय होईल तर सुसाट राहील, पण जर कमी असेल फरक तर कसे मंद गतीने चालेल ना, म्हणजे असं हू 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 कराल आणि कराल तर काय होईल त्याचा एक प्रेशरमध्ये काय जो डिफरन्स आहे तो काय होईल कमी जास्त आहे, त्याच्यानुसार तो मंद आहे की फास्ट आहे ते कळतं. सिंपल आहे ना. पण इतकी साधी गोष्ट आहे, पण जेव्हा फक्त ही लाईन येते ना की हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात, तर आपण विचार करायला लागतो अरे डायरेक्टली स्टेटमेंट आलेलं आहे कसं असेल, मग आपण आपले लॉजिक लावतो, वेळ जाते. जर तुम्ही स्टेट बोर्ड केले असेल किंवा कोणीतरी छान कन्सेप्च्युअल सांगितलं असेल तर काय होणार आहे तुमचं डायरेक्टली तुमचे कितीतरी सेकंद वाचतील आणि तुम्ही पटापट पुढे जाल. कारण की प्रिलिम्स इज ऑल अबाउट स्पीड. ओके, चलो. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात. तेच जास्त. आता मी एवढं सगळं तुम्हाला लिहून देते, त्याच्या बदल्यात एक छोटासा हे काढून देणार, तितकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला. वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास, आपण तर हे केलेलंच आहे, मॅथचा आपण सॉल्व्ह करतोच. सो किलोमीटर पर आवर. ठीक आहे, किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्समध्ये काय होतं तर या परिमाणामध्ये परिमाणामध्ये आपण मोजतो. ठीक आहे, आता तुम्हाला हे लक्षात आहे, पण जर आयोगाने नॉट्स म्हटलं, नॉट्स आलं तर मग तुम्ही काय माराल, जर ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांनी केलं नाही स्टेट बोर्ड, मग तुम्ही म्हणाल यार सायन्सचा कन्सेप्ट इथे टाकला, मला माहीतच नव्हतं, नसं याव न ठेव. ठीक आहे, मी तर आर्ट बॅकग्राऊंडचा आहे मॅडम, मला तर माहीतच नव्हतं असं तसं. ठीक, आता एवढं सगळं भारुळ आहे ना, त्याच्या बदल्यात तिथे अंडरलाईन केलं असेल तर गुड, पण तिथे लिहा की हवेच्या दाबातील फरक लिहा, तिथे फरक कमी, हे कमीचं चिन्ह आहे आपलं, तुम्हाला माहिती आहे आपले रूल, आपण स्वतःचे आहे ना ते कमी लिहत बसणार का तिथे. आता मी ते हे तुमच्यासाठी लिहिली, तर मी का असं लिहिलं असतं माहिती आहे का, हे हवेच्या दाबातील फरक हे आणि याला गोल केलं असतं, हवेचा दाब कमी नाही, हवेच्या दाबातील फरक कमी, दिस इज कमी, कमी असेल तर त्या ठिकाणी वारे मंद गतीने वाहतात. आणि स्वतःसाठी मी तिकडे लिहिलं असतं वाईस वर्सा म्हणजे एक्झॅक्टली याच्या उलट जेव्हा होतं, जसं हवेचा दाबातील फरक लिहून घ्या, पण तुम्ही नका तिथे वाईस वर्सा करू, जास्त असतो तेव्हा वारे कसे वाहतात तर आपण आत्ताच बघितलं वेगाने वाहतात. मॅडम किती वेळ लागतो मॅडम स्टेट बोर्ड करण्यासाठी, मॅडम असं तसं, मॅडम हे ते याव ट्याव मॅडम. चलो झालं का. चला ग्रहीय वारे बघू. आता डायरेक्ट आपण ग्रहीय वाऱ्यामध्ये घेऊन जाते तुम्हाला मस्तपैकी. छोटे सिंपल काही कन्सेप्ट आहेत, तेवढा फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, तिथे डायरेक्टली जा. ग्रहीय वाऱ्यांमध्ये या तुम्ही. आता हे झालंय तुमचं लिहून झालंय का. चला, नसेल झालं तर तुम्ही बॅक येऊ शकता ना, तिथे आहे आपल्याजवळ ती सुविधा. डायग्राम परत रिपीट तिसऱ्यांदा आलेली आहे. ठीक आहे, चलो. ग्रहीय वारे ते तर त्यांनीच तेच एक्सप्लेन केलेलं आहे तिथे. हां, अरे कुठे गेलं रे. ग्रहीय वाऱ्या नावाचं एक छोटंसं तुम्हाला हे येईल, छोटंसं हेडिंग येईल, तिथे या. हां, हे इथे पहा, या साईडने गेल्या माझं ग्रहीय वारे. ठीक आहे, चला त्याचा पहिला पॅरेग्राफ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ग्रहीय वारे म्हणजे काय मग आता तर ते बघा, पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे मारतात. ऑफकोर्स वर्षभर पूर्ण पृथ्वीवरचे आपण पट्टे पाहिले, ते जसं प्रेशर वर्क करतो तसं वर्षभर ते वाहत राहतात.
हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात आणि त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. ग्रहीय वारे का? कारण की पृथ्वीच्या विस्तीर्ण भागात ते आहे ना, पूर्ण पृथ्वी काय ग्रह आहे ना, पूर्ण पृथ्वी ग्रह ते कव्हर करतात आणि वर्षभर वाहतात, म्हणून त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. ठीक आहे, इतकं सिंपल आहे. नाही तर आपण ग्रहीय वारे म्हणजे काय, व्यापारी वारे म्हणजे काय, पश्चिमी वारे म्हणजे काय, पूर्वीय वारे म्हणजे काय, मंद वारे म्हणजे काय, जास्त वेगवान वारे म्हणजे काय, कन्फ्यूज व्हायचं नाही. उदाहरणार्थ कोणते? तर पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे, जे की आपण आताच बघितलेले आहे. सिंपल. ठीक आहे, त्याच्या पुढे मी तुम्हाला हे सांगणार नाही, कारण हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, चलो आता तुम्ही डायरेक्टली बॉक्समध्ये या. तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला? ह्या बॉक्समध्ये या. यस, देखो कितने प्यारे प्यारे यार, किती सुंदर सुंदर चित्र आहे बा. वाव. चला, कलर्स पण असे डोळ्यांना असे एकदम असे शांतता देणारे आहे. नाही तर तेच असे आपले भकास पुस्तकं, एवढे मोठे मोठे ग्रंथ. माय गॉड. ठीक आहे, चलो. तर दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. का वाहतात आता तुम्ही मला सांगा, याचं कारण आता तुम्हीच मला सांगा. मी तुम्हाला समताप रेषेच्या वेळेस 6व्या वर्गातही शिकवलं, आता 7व्या वर्गात तुम्हाला समदाब रेषेच्या वेळेसही दाखवलं की सरळ सरळ रेषा कुठे आहे? दक्षिण गोलार्धात. कारण तिथे ॲब्स्ट्रॅक्ट वाऱ्या अडवण्यासाठी काही हेच नाही आहे ना, काही ॲब्स्ट्रॅक्ट्स नाही आहे, म्हणून काय आहे तर डायरेक्ट वेगाने वाहतात. सिंपल. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे, त्याचं रिझन खाली दिलेलं आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही आहे, तेच त्यांनी रिझन दिलेलं. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. हे झालं त्याचं कारण, स्पष्टीकरण. आता आपल्यासाठी मेन महत्त्वाचं आहे त्याच्या पुढचं. याचे हे विचारतात डायरेक्टली. ठीक आहे, 40 डिग्री अंश म्हणजे त्याचं कुठे त्याचं कसं नाव आहे त्याच्या आवाजावरून ते आहे. ठीक आहे, सो 40 डिग्री अंश दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 म्हणजे रोअरिंग 40s असं म्हणतात. काय म्हणतात? गरजणारे रोअर. डरकाळी वगैरे आपण गरजतो ना, सो रोअरिंग वाघ किंवा टायगर वगैरे कसं काय करतात ते रोअर करतात. ठीक आहे, सो रोअरिंग 40s म्हणून 40s मीन्स 40 गरजणारे 40. 50 डिग्री दक्षिण अक्ष उत्तर का नाही, दक्षिण गोलार्धाची गोष्ट चालू आहे. का? कारण की तिथे काय अब्स्ट्रॅक्शन नाही आहे ना त्यांना दक्षिण गोलार्धामध्ये. आताच आपण बघितलं, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, तर त्यांना काय म्हणतो आपण? खवळलेले 50. फ्युरियस, फास्ट अँड फ्युरियस ती दिसतं, तुम्ही पाहिलीच असेल. सो खवळलेले 50, पण पाहिली नसेल तर आता बघू नका, आता काही गरज नाही. आपल्यासाठी हे लेक्चर करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 60 डिग्री दक्षिणमध्ये त्याला काय नाव आहे तर किंचळणारे 60. एकदम असा किंचळल्यासारखा आवाज होतो, इतके ते सुसाट हे होतात. त्यांना असं स्क्रीमिंग 60s, स्क्रीमिंग असे किंचळणारे. ठीक आहे, उत्तर गोलार्धात 40, 50 आणि 60 अक्षांशाच्या भागामध्ये त्यांचे स्वरूप कसे आढळत नाही किंवा कसे आढळतात हे त्यांनी काय दिलंय मुलांना, एक त्यांच्या डोक्यात टिल्लू सोडून दिलेला आहे. आपल्यासाठी जे कामाचं आहे 40 आहे, रोअरिंग 40s, देन फ्युरियस 50s, देन 60s मध्ये काय आहे? स्क्रीमिंग 60s. गरजणारे 40, खवळलेले 50 आणि किंचळणारे 60. ठीक आहे, सिंपल आहे. आता तुम्ही ह्या डायग्रामवरती या. बघा, आता तुम्ही मला सांगा, हे काय त्यांनी चित्र दिलेलं आहे बघा. कशाचं चित्र आहे ते? दरीय वारे आहे. कुठले वारे आहे? दरी. कारण दरी दिसत आहे तुम्हाला, एक व्ही आकाराची दरी दिसत आहे ना. आता ह्या दरीमध्ये तीर वाहणारे वारे म्हणजे द्रहीय, पूर्ण ग्रहावरून वाहणारे ग्रहीय आणि दरीय दोन येतात ना लक्षात. ठीक आहे, सो दरीय वारे आपण बघत आहे आता दरीतून. ठीक आहे, मला सांगा आता याची डायरेक्शन त्यांनी अशी दिलेली आहे. बरं, आपल्याला काहीच नाही माहित, पण मॅडमनी एक फॉर्म्युला सांगितला होता. वारा नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर राहतो. म्हणजे या ठिकाणी सध्या काय आहे तर हाय प्रेशर असेल आणि इथून इकडे काय असेल तर लो प्रेशर असेल. बरोबर, इतकं तरी बेसिक आपण फक्त डायग्राम, बाकी आपल्याला काहीच माहित नाही. पुढचं वाचलं नाही, आपल्याला काहीच माहित नाही काय होणार आहे. ठीक आहे, इतकं आपल्याला माहिती आहे का? इतकं माहिती आहे का? चलो, आले का इथपर्यंत? हां, चला. आला हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजेच याचा अर्थ वरती काय असेल. मग आता आपल्याला मॅडमने हे पण सांगितलंय, लो प्रेशर म्हणजे कमी दाब. दाबाचं तापमानासोबतचं काय रिलेशन आहे मॅडमनी सांगितलं की कमी जर दाब असेल म्हणजे जास्त तापमान आहे. कारण की मॅडमनी सांगितलं होतं की तापमान टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दाब. ठीक आहे, म्हणजे जर इथे लो प्रेशर म्हणजे कमी दाब असेल तर टेम्परेचर काय आहे या ठिकाणी जास्त आहे, आणि या ठिकाणी तुलनेनं टेम्परेचर काय आहे तर कमी असणार. ठीक आहे, तर आता आपल्याला दिसत आहे सूर्य प्रखर आहे, तर सगळ्यात पहिले काय तर ह्या भागामध्ये जास्त तापमान असेल. जास्त तापमान आहे म्हणून तिथं लो प्रेशर आहे. कारण हा कोणता सूर्य आहे म्हणजे रात्र असेल का?
दिवस आहे. म्हणून मग आता आपण कन्क्ल्युजन काढू शकतो की दिवसा दरीय वाऱ्यांची काय डायरेक्शन आहे, मग दरीकडून भूपृष्ठाकडे. दरीकडून, दरीतून कुठे येत आहे तर ते वरती येत आहे, दरीतून वर येत आहे. ठीक आहे, ही डायरेक्शन आहे दिवसाच्या केसमध्ये. आपण आता बरोबर, कारण इथे लो प्रेशर आहे, इथे तुलनेनं हे प्रेशर आहे. पण जर रात्रीचा सीन असता हा, हे जर रात्र असती, हा जर चंद्र असता, चंद्र कन्सिडर करा, चंद्र असता, तर मग काय झालं असतं, तुलनेनं इथलं टेम्परेचर काय असतं, तर तुलनेनं इथलं टेम्परेचर कमी असतं. ठीक आहे, आणि तरी अजून इथलं टेम्परेचर जास्त असतं, म्हणजे हे प्रेशर चेंज झाले असते. म्हणजे हाय प्रेशर इथे असतं, इथं लो प्रेशर असतं, तर मग असे वारे वाहिले असते, म्हणजे दरीकडे वारे वाहले असते. म्हणून इथे दरीतून नाही, आता वरून दरीकडे लिहून घ्या, एवढं लिहून घ्या. चला, म्हणजे आता ते दिवस काय आणि रात्र काय हे तुमचं आता कन्सेप्ट मी इथेच मिटवलेला आहे. ठीक आहे, इतकं सिम्पल आहे. चला, 2, 3, 4 गोष्टी एकत्र लावल्या की स्टेटमेंट एक बदलतं. एकत्र स्टेटमेंट आलं की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे काय झालं आता. हां, आता त्यांनी इथं काहीतरी दरीय वाऱ्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहे, होमवर्क दिले. आता मी जे तुम्हाला शिकवलं ते आपण लिहू बरं, इथे लिहा बरं तुम्ही माझ्या मागे. काय तर दिवसा दरी उशिरा तापते. लिहा, दिवसा दरी म्हणजे हे उशिरा तापेल ना, पहिले काय तापेल, वरचं भूपृष्ठ तापेल. ठीक आहे, दरी लेट तापेल, हे मी आता सांगितलं. दिवसा दरी काय होते तर उशिरा तापते, म्हणजेच तिथे काय आहे तर हाय प्रेशर झोन, आत्ताच आपण पाहिलं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर लिहा पर्वतीय भाग, वरचा जो भाग आहे हा तुलनेनं उष्ण असतो. तुलनेनं उष्ण, कारण तिथं काय आहे तर सध्या दिवस असल्यामुळं सूर्य आहे ना वरती, उष्ण असतो, तुलनेनं उष्ण असतो. हां, हवेचा दाब हा हाय प्रेशर टू लो प्रेशर प्रवाहित होतो. ठीक आहे, म्हणून दरीतून पर्वताकडे त्याचा मार्गक्रमण होतो. ठीक आहे, चला, उष्ण वारे असतात. हे उष्ण वारे वाहतात, उष्ण वारे. दरीय वारे सूर्योदया वेळी वाहतात. आता एक लाईन, एक आपल्याला स्टेटमेंट अजून भेटलं. दरीय वारे, आता हे याला तुम्ही 4 स्टार करा. काय की दरीय वारे हे सूर्योदया वेळी, पहिले तुम्ही एवढं लिहा, मग मी खालची लाईन तुम्हाला एक्सप्लेन करते. लिहा, हे अक्षर ओळखून असेल आले मला काही फरक पडत नाही, मी बोलली आहे तेव्हा लिहा, नाही तर मागे रिवाइंड करून लिहा. मुझे अभी कंसेप्ट पे ज़्यादा टाइम देना है. हो गया, स्नॅपशॉट निकाल लो. हो गया, चल देखो. काय म्हटलं मी, लाईन काय होती शेवटची, वरची तर सोपी होती जे मी वर एक्सप्लेन केले. शेवटची लाईन मला आवडली, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, मी हे स्टेट बोर्डाचीच लाईन आहे, मी तुम्हाला इथे जे शॉर्ट करून देत असते तुमचं कमी वेळ वाचण्यासाठी, त्याचा आहे ते. ठीक आहे, दरीय वारे सूर्योदया वेळी वाहतात. ठीक आहे, सूर्योदय कधी होते, रात्री की दिवसा? म्हणजे या ठिकाणी दिवस हा कन्सेप्ट न वापरता ते काय वापरू शकतात तर सूर्योदय वापरू शकतात. एक मला ही गोष्ट सांगायची होती, सूर्योदय सूर्यास्त असे शब्द वापरू शकतात, म्हणून दिवस आणि रात्रीचा कन्सेप्ट तिथे तुम्ही लावायचा आहे, जो मॅडमनी शिकवलेला आहे. पाठांतर करण्याची गरज नाही. काय लक्षात ठेवा तुम्ही. ठीक, एक. दुसरी गोष्ट, तरी पण मी जे छोटे छोटे बॉक्स करून देत असतात ते जर तुम्ही वारंवार रिवाइज केले तर तसंही तुमचं सेकंद वाचणारच आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, दरीय वारे म्हटलं त्यांनी, दरीय वारे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं जिथून वारा वाहनं चालू होतो त्याला तिथलं नाव आहे. पर्वताच्या भागाकडून वरून पर्वताच्या भूपृष्ठाकडून वाहत येते का तो? नाही, दरीतून वरती जात आहे ना. डायग्राम आपण तीच पाहिली, म्हणून त्याचं नाव काय आहे तर दरीय वारे आहे. पर्वतीय वारे आहे का वरून खाली येणारे आहे का ते रात्री, त्यांचं नाव तेव्हा पर्वतीय वारे, कारण ते पर्वतापासून खाली येणार. पण म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस, सूर्योदयाच्या वेळेस त्याचं नाव काय आहे तर दरीय वारे. आता मी डबल डायग्राम दाखवते तेव्हा तुम्हाला अजून तुमची पिक्चर मेमरी स्ट्रॉंग होईल. बघा, दरीतून वर चालले ना, ॲरो कशा दरीतून, म्हणून दरीय वारे नाव आहे त्याचं. आहे सिंपल. जायचं पुढे. येस, बघा
आलं लक्षात इथपर्यंत आहे सिम्पल. चला पुढे जाऊ. सेम रात्रीच्या वेळी पर्वतीय वाऱ्यांचं काय आहे ते सेम त्यांनी स्ट्रक्चर लिहून दिलेलं आहे. जे मी तुम्हाला तिथे त्यांनी होमवर्क दिलं होतं ते मी तुम्हाला करून दिलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. माहिती आहे का तुम्हाला? हो आम्हाला माहीत आहे. काय की विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस म्हणजे समजा हा विषुववृत्त आहे तर याच्या उत्तरेला या ठिकाणी 5 डिग्री आणि दक्षिणेला 5 डिग्री. हे उत्तर आहे आणि हे दक्षिण आहे. ठीक आहे. उत्तरेला आणि दक्षिणेला हा जो पट्टा आहे या पट्ट्याला काय म्हणतात तर या अक्षरवृत्तांच्या वर्षातील बराच काळ हवा काय असते या ठिकाणी शांत असते, संत असते, शांत. म्हणून त्याला डोलड्रम पट्टा म्हणतात. कुठला विषुववृत्तीय शांत पट्टा मराठीत आणि डोलड्रम असेही म्हणतात. आजकाल आयोग डोलड्रम असं लिहून देते माहिती आहे का. म्हणून तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डोलड्रम हे इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवायचा. विषुववृत्तीय शांत का कारण तिथले वारे शांत राहतात. 0 to 5 डिग्री, 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ. ठीक आहे. आता कर्कवृत्त आणि मकरवृत्ता जवळच्या 25 ते 35 डिग्री उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे म्हणून तिथे अश्व अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड म्हणतात. हा पण इथे व्हेरी IMP करा. हा हॉर्स लॅटिट्यूड म्हणून याला इथे व्यापारी वारे. काय व्हायचं की व्यापारी जेव्हा खूप सारा माल लोड करून किंवा त्यावेळेस व्यापारासाठी समुद्र एकमेव काय म्हणते हे होतं. जर खूप लॉंग डिस्टन्स कव्हर करायचा आहे या प्रदेशातून त्या प्रदेशात द्यायचं आहे तर नेहमी 25 ते 30-35 डिग्री ह्या पट्ट्याच्या हाय प्रेशर झोनमध्ये ते आले की काय व्हायचं की नाव पुढेच जायची नाही. कारण त्याच्यामध्ये काय ते घोड्यांचा व्यापार करायचे ना तर घोडे पण त्याच्यामध्ये राहायचे. मग हेवी वेट झालेलं राहायचं जहाजांचं. त्याच्यामुळे काय करायचं ते त्या ठिकाणी एखादा घोडा समुद्रात पाडून द्यायचे म्हणजे परत अजून काय होईल वजन कमी होईल आणि थोडी तरी नाव बाबा आपली पुढे जाईल. म्हणून हा जो शांत दाबाचा पट्टा आहे याला हॉर्स लॅटिट्यूड म्हणतात. हॉर्स लॅटिट्यूड कारण तिथे हॉर्सला काय करून टाकायचे म्हणजे घोड्यांना पाण्यात टाकून द्यायचे देत होते त्यावेळेसची गोष्ट आहे. म्हणून 25 ते 35 डिग्री हॉर्स लॅटिट्यूड. ठीक आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात अश्व अक्षांश. अश्व म्हणजे घोडा. ठीक आहे. आणि विषुववृत्तीय शांत दाबाचा 0 ते 5 डिग्री त्याला म्हणतात डोलड्रम. आलं लक्षात इथपर्यंत. ट्रेड वाईन्स पण म्हणतात. व्यापारी वाऱ्यांना ट्रेड व्यापारी लोक ना त्याला ट्रेडिंग आपण म्हणतो. ट्रेडिंग इज व्यापारी वारे. ठीक आहे सिम्पल. पुढे जायचं आपण. येस अगेन अ ब्युटिफुल पिक्चर. दिसतंय का तुम्हाला की झूम करू? या दिख रहा है. ओके चलो बघा काय म्हणते याच्यामध्ये तो की आपल्याला खारे वारे आपल्या आणि सागरीय वारे. खारे वारे कशाला म्हणतात? खारे वारे आणि सागरीय वारे. आणि अजून एक दुसरं त्याला काय असते मतलई वारे म्हणजे काय. ठीक आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहे 6व्या वर्गात जेव्हा मी मॉडरेटिंग इफेक्ट शिकवत होती. म्हणजे किनारपट्टीवरचं तापमान हे समका असतं विदर्भाच्या तुलनेत. हा जेव्हा कन्सेप्ट शिकवत होती त्यावेळेस तुम्हाला हे मी हा कन्सेप्ट सांगितलेला आहे समुद्र किनारपट्टीचा. बट तरी पण मॉडरेटिंग इफेक्ट तिथे शिकवला आहे. पण याचा एक पर्टिक्युलरली नाव आहे ह्या वाऱ्यांना खारे वारे आणि दुसरं आहे मतलई वारे. यांचं आपण बघू. आता मला सांगा इथं सूर्य आहे म्हणजे आपण केस कुठली करत आहे? दिवसाची. ठीक आहे. म्हणजे डे टाईम चालू आहे. सूर्य दिसला म्हणजे डे टाईम म्हणजे सूर्योदय. ठीक आहे. हाही एक शब्द त्याच्यात ॲड करा. आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी काय आहे तर सूर्यप्रखर असल्यामुळे सूर्यप्रखर आहे त्याच्यामुळे इथं काय तर जास्त तापमान आहे. जास्त तापमान आहे म्हणून काय तर हाय प्रेशर आहे. कुठे? समुद्रावरती. ठीक आहे. का? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वात प्रथम मी याच्यात तुम्हाला एक बॉक्स बनवून दिला होता की जमिनीवर काय असते. जमीन ही सागराच्या तुलनेत म्हणजे पाण्याच्या तुलनेत लवकर तापते आणि लवकर तापते आणि लवकर थंड होते. कशाच्या तुलनेत? सागराच्या. सागर जे आहे हा उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. ठीक आहे. हा मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवलेला आहे आणि हे असा बॉक्सही करून दिलेला 6व्या वर्गात. तरी मी इथे रिपीट केलं आहे की तुम्हाला या साईडनीच लक्षात राहावं म्हणून. आता लक्षात राहा म्हणजे जमिनीवर मी तुम्हाला लक्षात ठेवायचं सिंपल लक्षात ठेवा. जमिनीवर धावणं पळणं इझी आहे. लवकर होतं. हे ट्रिक पण दिली होती. त्या मानाने सागरात तसं करणं थोडंसं उशिरा होतं. ठीक आहे. स्विमिंग करायला थोडंसं जास्त एनर्जी लागते. ठीक आहे. त्या मानाने आपण कितीतरी डिस्टन्स धावत पळत जाऊ शकतो जमिनीवरती. ठीक आहे. म्हणून लवकर कुठे होते? जमिनीवर. उशिरा सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये. ठीक आहे. चलो आता आपण बघू बरं काय म्हणते तो. अच्छा म्हणजे या ठिकाणी सूर्य जेव्हा म्हणजे डेचा टाइम चालू आहे. डेच्या टाइमला आता काय होईल की जमीन
लवकर तापेल, कारण तिचं लवकर सगळं काही काम काय तिचं लवकरच तापून जाईल ती, कारण सूर्य तर सगळीकडे सारखा आहे ना, सो जमीन लवकर तापेल म्हणून जमिनीचं तापमान काय आहे, जास्त आहे. जमिनीचं तापमान जास्त, मग मॅडमनी शिकवलंय तापमान जास्त इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर, म्हणजे हवेचा दाब कमी, म्हणून इथे काय आहे तर लो प्रेशर तयार झालं दिवसा. त्या मानाने उशिरा समुद्र तापतो, म्हणून मग इथं काय आहे तर काय तयार, इथे काय टेम्परेचर त्या मानानं कमी आहे, कारण उशिरा तापते ना, मग अजून टेम्परेचर कमी आहे, म्हणून इथे हाय प्रेशर झोन तयार झाला. आता तुम्ही मला सांगा हवा कुठून कुठे वाहते, आपण तर आता शिकलेलो आहे तर हाय प्रेशर टू लो प्रेशर असं. ठीक आहे, म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे, लिहा तिथे समुद्राकडून जमिनीकडे, तर म्हणून त्यांना खारे वारे म्हणतात. खारे वारे, कारण समुद्र कसा आहे खारा आहे ना, म्हणून समुद्रापासून जिथून निघतात तिथलं त्याचं नाव, म्हणून समुद्रापासूनच खारे वारे त्याला काय म्हणतात, समुद्रापासून निघत आहे जमिनीकडे दिवसाच्या टाइममध्ये, म्हणून त्याला म्हणतात खारे वारे. आला कन्सेप्ट लक्षात, लिहिलं तुम्ही, स्नॅपशॉट काढला. पुढे जाऊ. एक्झॅक्टली उलटं काय आहे तर मतलई वाऱ्यांचा एक डायग्राम आहे पहा, सो ब्युटिफुल डायग्राम, ओ माय गॉड. चलो ठीक आहे, आता आहे चंद्र, छान नाईटवाला एकदम ब्लू ब्लू एकदम बीची सिनॅरिओ दिया है यहाँ. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की लवकर थंड काय होईल, आता रात्र आहे म्हणजे थोडा गारवा आहे, लवकर थंड काय होईल, जमीन की समुद्र, तुम्हाला माहिती आहे सगळं लवकर काय करते जमीन, म्हणजे इथं टेम्परेचर ड्रॉप पटकन जमिनीवर होईल. टेम्परेचर ड्रॉप झालं म्हणून हवेचं प्रेशर एक्झॅक्टली उलटं, म्हणजे हवेचं प्रेशर इथे जास्त आहे, म्हणून रात्री इथे लिहिते मी नाईटला, दिसताय का हा कलर तुम्हाला, नाईटला इथे हाय प्रेशर आहे जमिनीवर, आणि तुलनेनं मग इथं काय आहे तर लो प्रेशर, कारण इथं टेम्परेचर अजून जास्त आहे, म्हणजे अजून हे पाणी अजून लवकर थंड व्हायचं आहे, कारण उशिरा थंड होतं ना तो, त्या समुद्राचं सगळं कामच उशिरा आहे. ठीक आहे, मग हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे आता जमिनीकडून समुद्राकडे वाहतात वारे, म्हणून त्यांना मतलई वारे असे म्हणतात. ठीक आहे, आला लक्षात. चला लिहून घ्या, पुढे जाते मग मी. चलो ठीक आहे, ठीक आहे, मिटवू. चला पुढे जाते मी. सिम्पल हा कन्सेप्ट सेम त्यांनी इथे खाली लिहून दाखवलेलं आहे, जे की तुम्हाला छोटे छोटे बॉक्सेसमध्ये, आणि तिथेच कन्सेप्ट क्लिअर केले आणि तिथेच लिहायला लावलेलं आहे. ठीक आहे, चला आता बघा, हे आहे आता आपल्याला काहीतरी छान मस्त जगातले प्रमुख स्थानिक वारे आपल्याला बघायचे आहे, जे की मी तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. सॉरी, जे मी तुम्हाला कशामध्ये कव्हर करून दिले आहे माहिती आहे का, वर्ल्ड जिओग्राफीच्या माझ्या सिरीजमध्ये जसजशी मी खंड घेत होती तसतसे पूर्ण अखंड पृथ्वीवरचे मी काय घेतले होते, पृथ्वीवरचे म्हणते अखंड पूर्ण वर्ल्डमधले मी कव्हर करून दिले आहे तुम्हाला म्हणजे वाइंड मॅप्स. ठीक आहे, तर ते पण मी तरी अजून परत इथे तुम्हाला करून देते. आता तुम्ही म्हणता ना की महाराष्ट्रवाले तर स्पेसिफिकली करायला नाही बघत जग आणि भारत. ठीक आहे, पण अरे पण ते स्टेट बोर्डाचे 6वी आणि 7वीच्या पोरांना ते आहे, म्हणजे तुम्हाला ते किती इम्पॉर्टंट आहे कंबाईन बी आणि कंबाईन सी वाल्यांसाठी पर्टिक्युलरली सांगत आहे. ठीक आहे, म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा आहे पूर्ण बॉक्स, याच्यामधलं तुम्हाला मी त्यावेळेस शिकवलेलं पण तरी पण आता मी तुमच्यासाठी इथे रिपीट करते, तर हे थोडंसं तुम्हाला झूम करते म्हणजे दिसेल तुम्हाला. पहिले मी काय करते, हा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊन देते, पटपट वाचून देते, त्याच्यानंतर मी तुम्हाला मस्तपैकी कुठे घेऊन जाते. याचा मॅप इथे दिलेला नाही आहे ह्या वाइंड मॅपचा, तर मी तुम्हाला जो शिकवलेला आहे तो मॅप मी घेऊन आलेली आहे, तो मॅप मी तुम्हाला इथे देते. ठीक आहे, चला मग काय आहे तर वाऱ्याचं नाव काय, पहिलं तर लू वारे. लू वारे ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला संध्याकाळी सायंकाळी वगैरे 4 वगैरे वाजता खूप ऊन असली किंवा 12 वाजता वगैरे किंवा 4 वाजता आपल्याला जाऊन नाही देत घरचे खेळायला, पण ते नाही वारे आहे, अरे नाही काय म्हणते ऊन लागेल वगैरे अशा सगळ्या गोष्टी, कारण तेव्हा लू वारे त्यावेळेस वाहत असतात आणि स्पेसिफिकली उत्तर भारतीय मैदानांमध्ये. आणि कशा येतं मग उष्ण आणि कोरडे. उष्ण आहे ना, कारण ऊन लागेल म्हणते तुला ऊन लागेल असं म्हणतात ना. ठीक आहे, मग कुठे तर उत्तर भारतीय म्हणजे आपण भारतातच राहतो ना, आपल्यालाच खेळायला जाऊ देत ना. ठीक, मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात म्हणून आपल्याला, आणि स्पेसिफिकली थरच्या वाळवंटी प्रदेशामध्ये. ठीक आहे, इथपर्यंत हे सिंपल आहे. त्याच्यानंतर आहे सिमून. सिमून हे उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहे. सिमून कोणाचं नाव आहे का, सिमू, सिमरन वगैरे असं कोणाचं नाव असेल तर तुम्ही स्वतःच्या ट्रिकसाठी लक्षात ठेवा, ते काय आहे, विनाशकारी आहे, उष्ण आहे आणि कोरडे आहे. लाईन लक्षात कुठे आहे मग हे, सहारा आणि अरेबियन वाळवंटात अतिशय वेगाने वाहतात आणि अतिशय शक्तिशाली आणि विध्वंसक आहे. कोणते, सिमून. लक्षात कसं ठेवायचं, सहाराचा S
आणि सीम उंचाई एस. राहील लक्षात. हे मी फक्त ओव्हरव्ह्यू देत आहे, तुम्हाला मॅपवरती दाखवणार कोणते कुठे आहेत. ठीक. त्याच्यानंतर आहे चिनूक, ज्यांना स्नो ईटर म्हणतात. स्नो ईटर, ईट म्हणजे खाणे, स्नो म्हणजे बर्फ. स्नो ईटर म्हणजे थंड हवेच्या प्रदेशात येणारी ही काय उष्णतेची एक छानशी झुळूक असेल. ठीक आहे, म्हणजे गरम वारा असेल हा. म्हणून उबदार आहे आणि कोरडे आहे. उत्तर अमेरिकाच्या रॉकी पर्वत मी शिकवलाय तुम्हाला. उत्तर अमेरिका खंड घेतला त्यावेळेस, माझी जी वर्ल्ड जिओग्राफीची मॅपिंगची सिरीज आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. उत्तर अमेरिका म्हणजे नॉर्थ अमेरिका, त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तो बर्फ वितळवतो थोडासा उबदार असल्यामुळे, तिथल्या लोकांना मजा वाटते. भारतीय लोकांना कसं आपण उष्ण कटिबंधात येतो त्याच्यामुळे आपल्याला थंडीचं अट्रॅक्शन आहे, म्हणून आपण थंड हवेच्या ठिकाणी जातो. महाबळेश्वर जातो किंवा अजून कुठे कुठे जम्मूला जातो, लडाखला जातो, अजून बाहेरच्या देशातही जाताना आपण स्नो थंडी असणाऱ्या ठिकाणचं आपल्याला अट्रॅक्शन आहे. त्या लोकांना ते ऑलरेडी बर्फातच मायनसमध्ये राहतात, म्हणून त्यांना उष्णतेचं अट्रॅक्शन आहे. म्हणून त्यांना जर असा गरम वारा वगैरे जर आला किंवा जर त्यांना असं छान सनशाईन सन वगैरे आला तर त्यांना चांगलं वाटतं, बरं वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मिस्ट्रल थंड आणि कोरडा. कुठला वारा थंड आहे आणि उष्ण आहे हे पण आयोगाने विचारलेलं आहे. म्हणून आतापर्यंत आपण पाहिले सगळे उष्ण होते, आता आपण बघत आहे ते सगळे थंड आहे. ठीक आहे. थंड आहे मिस्ट्रल, थंड आणि कोरडे. कुठे सांगितलं तर मी स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनारे प्रदेशामध्ये वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतांमध्ये वाहतात आणि या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानामध्ये घट होते. तापमानात घट होते म्हणजेच काय की ते थंड आहे ना, म्हणजे ऑफकोर्स त्यांच्या तापमानामध्ये काय होणार तर घट होणार. सिंपल. मिस्ट्रल कैसे है तो कोल्ड वाईन्स आहे. ओके. चला. त्याच्यानंतर बोरा थंड आणि कोरडे आल्प्स पर्वताच्या उत्तरेकडून इटली देशाच्या किनारी भागाकडे. ठीक आहे. पाहे स्टेट बोर्डातल्या लाईन्स आहे, एक्झॅक्टली लाईन उचलतात. ही लाईन उचलेल आणि तुम्हाला स्टेटमेंट म्हणून देईल. मग तुम्ही म्हणाल अरे मॅडम हे कसं झालं, तुम्ही का कव्हर करून देत आहे. ठीक. आलं लक्षात. पंपॅरो थंड आणि कोरड्या दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताच्या याच्यामधून वाहते, त्याच्यामुळे तिथलं त्याचं नाव मिळालं आहे त्याला पंपॅरो. आणि फॉन आहे उष्ण आहे. थंड हे एवढेच आहे 3 आणि फॉन पण उष्ण आणि कोरड्या आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाहतं. ठीक आहे इथपर्यंत. चला मी आलं लक्षात. बॉक्स कोणात दिलेला आहे, स्टेट बोर्डात दिलेला आहे. ठीक आहे. चला मी तुम्हाला आता वाईन मॅप्समध्ये दाखवते. तुम्हाला दिसत नसेल, ब्लर आली आहे थोडी इमेज, मी लिहून देते किंवा मी बोलते तसं तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. बघा हा काय आहे, नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, हा दक्षिण अमेरिका, हे काय आहे युरोप, लिहा आशिया, पटपट लिहा, वेळ नाही आपल्याजवळ म्हणून कसेही अक्षर आले तरी चालते, आफ्रिका, आणि हा ऑस्ट्रेलिया. लिहिला हां. खंड शिकवले मी वर्ल्ड जिओग्राफीची सिरीज, त्याच्यात कव्हर करून दिलं तुम्हाला खंड, त्याच्यात महासागर सगळं कव्हर करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा उत्तर अमेरिकेमध्ये कुठला आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं चिनूक, हा चिनूक ज्याला आपण स्नो ईटर म्हटलं होतं. लिहा तिथे. डायरेक्शन पण विचारली आहे आयोगाने, डायरेक्ट आफ्रिकेच्या बाबतीत डायरेक्ट फक्त असा आफ्रिका आणि त्याच्यामध्ये फक्त असं, आणि त्याला म्हटलं की हे कोणतं आहे, हे बर्गसाठी विचारलेलं आहे. बघा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये मी कव्हर करून दिलेलं आहे तुम्हाला, त्या सेक्शनला कव्हर केलेलं आहे मी. ओके. सो आपण पहिले आता नॉर्थ अमेरिकेत आहे तिकडे नंतर जाऊ. तर असं इकडे येऊ शकतं अशा डायरेक्शननी चिनूक. इकडे नॉर्वेस्टर्न ब्लिझार्ड, त्याच्यानंतर इकडे नॉर्दर्न आणि इकडे नॉर्टे. झालं नॉर्थ अमेरिका कम्प्लीट, उत्तर अमेरिका कम्प्लीट. आता या दक्षिण अमेरिकेमध्ये पॅम्पॅरो आपण बघितलं, पॅम्पॅरो. ठीक आहे. पंपासचं हे आहे त्या ठिकाणी. युरोपमध्ये हेलम ची डायरेक्शन, मिस्ट्रल थंड मिस्ट्रल. ठीक आहे. बोरा, फॉन ऊपर जा रहा है जो की गरम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिओनी, त्याच्यानंतर आहे इलेझोन. ठीक आहे. आले लक्षात. युरोप संपला. आफ्रिकेवरती भरपूर क्वेश्चन विचारले. एक सिरक्कोची डायरेक्शन वर, मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा, सिर कहा रहता है ऊपर इसलिए ऊपर, फिर खामसीन भी ऊपर, त्याच्यानंतर हर्मॅटन, याला डॉक्टर वाईन सुद्धा म्हणतात. जसे याला चिनूकला काय म्हटलं आपण, स्नो ईटर, तसं याला डॉक्टर वाईन पण म्हणतात हर्मॅटनला. आणि हबूब इज अ नॉन डायरेक्शन, म्हणून त्याला डायरेक्शन नाही आहे म्हणून त्याला गोल केलेला आहे, आणि याला इथे वरच्या डायरेक्शनला आहे बर्ग. ठीक आहे. झाला आफ्रिका. आशियामध्ये इकडे बुरान आणि काराबुरान, चीनमध्ये बुरान आणि काराबुरान, डायरेक्शन लक्षात घ्या, डायरेक्शन विचारलेलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये छान आहे, ब्रिकफिल्डर आणि साऊदर फ्लाय, बिगफिल्डर आणि साऊदर फ्लाय. ओके. कवर्ड. स्नॅपशॉट करून घ्या, स्नॅपशॉट करण्यासारखं काही नाही आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि ॲपवरती मी टाकून दिली याची PDF. चला ठीक आहे. तर मग इथेच आपण
आता त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे तर मोसमी वारे दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आवर्त दिलेलं आहे म्हणजे सायक्लॉन्स दिलेलं आहे या चॅप्टरमध्ये संपायला आणि काय दिलेलं आहे तर चक्रीवादळ दिलेलं आहे, हरिकेन्स दिलेले आहे. तर हे जो पोर्शन आहे हा चॅप्टर मग इथे संपून जातो आणि हा पोर्शन जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया याच्या पुढचा. ठीक आहे, तोपर्यंत कीप रिवायझिंग आणि ट्रॅकर शीट मी दिलेली आहे ती ट्रॅकर शीट मेंटेन करा. ट्रॅकर शीट अपडेट झालेली आहे, अपडेटेड ट्रॅकर शीट मी टाकलेली आहे चॅट सेक्शनला. ठीक आहे, सो ती तिथनं कवर करा आणि अपडेट करा. 6चे किती चॅप्टर, 6th स्टँडर्ड झालं का, 7th स्टँडर्ड झालं का ते कवर करा. बाकी 12th पर्यंत आपण कंप्लीट करणार आहे 12वेच्या बुकपर्यंत 1 by 1 म्हणजे पूर्णतः चॅप्टर बाय चॅप्टर कवर करणार आहे आणि सोबतच PYQचे काही सेशन्स बाकी आहे ते पण कवर होणार. जे टॉपिक अजून शिल्लक आहे त्याच्यामध्ये ते ॲड होणार, हळूहळू येत आहे त्याच्यामध्ये सगळं. ओके, सो डोंट वरी, कीप रिवायझिंग, ट्रॅकर शीट मेंटेन करा, अभ्यास करत राहा. ओके, चला, अंटिल देन बाय बाय.